शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या नव्या घोषणा, सरकारी योजना, पिकांचे भाव, पीएम किसान, नमो शेतकरी तसेच हवामानाचा लाईव्ह अपडेट आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। जमीन मोजणी आता केवळ 30 दिवसात जलद मोजणीसाठी खासगी भूमापकांची नियुक्ती करणार आणि या निर्णयामुळे राज्यात प्रलंबित असलेली सुमारे 3 कोटी 12 लाख मोजणी प्रकरणे वेगाने मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त होतोय। या नव्या प्रणालीनुसार सरकारकडून उच्च तांत्रिक पात्रता असलेल्या व्यक्तींना खासगी भूमापक म्हणून काम करण्याचा परवानगी मिळेल। परवानाधारक भूमापक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जमिनीची मोजणी करतील। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला वर्षभरासाठी स्थगिती, राज्य सरकारचा निर्णय। 10वी आणि 12वी परीक्षा शुल्क माफ, याशिवाय बाधित शेतकऱ्यांचे 3 महिन्यांचे वीज बिल देखील माफ केले जाईल। स्वतंत्रपणे लढलो तरी मित्रपक्षांसोबत मनभेद होईल अशी टीका करणार नाही, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली। महायुतीसाठी प्रयत्नशील, पण अंतिम निर्णय स्थानिक पदाधिकारीच घेतील। महिला शेतकऱ्यांना ड्रोनसाठी अनुदान, महिला किसान शक्ती पंख योजना तालुका स्तरावर प्रक्रिया। शेतकरी महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी ही योजना हाती घेण्यात आली असून प्राप्त अर्जातून लॉटरी प्रक्रियेद्वारे लाभार्थी निवड झाल्यानंतर निवडपत्र लाभार्थ्यांना देण्यात येईल। महिला ग्रामसंघांच्या सदस्यापैकी एकाची ड्रोन पायलट म्हणून निवड करण्यात येईल। महिला शेतकरी गटासाठी विकास योजनेत महिला ग्रामसंपर्क संघातील पायलट होणाऱ्या महिलेची किमान पात्रता इयत्ता 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे। हेक्टरी 47 किलो सोयाबीन, अतिवृष्टीचा फटका, पीक कापणी प्रयोगातून लोहारा तालुक्यातील विदारक चित्र समोर। शेतकरी पॅकेज ही इतिहासातील सर्वात मोठी थाप, हंबरडा मोर्चात उद्धव ठाकरे यांचे टीकास्त्र, राज्यभर दक्षता पथके नेमणार। मोहाडी तालुक्यातील जाम परिसरात बियाणे कंपनीने केली शेतकऱ्यांची फसवणूक, आंदोलनाचा इशारा। जाम परिसरात संतापाची लाट, कृषी अधिकाऱ्यांना निवेदन। 145 दिवसांच्या कालावधीचे म्हणून विकले गेलेले हे धान बियाणे फक्त 90 दिवसात निसवले, परिणामी शेतकऱ्यांचे भरघोस उत्पादनाचे स्वप्न मातीमोल झाले। 10 किलो वजनाच्या पिशवीला 1150 रुपये दराने कृषी केंद्रावर विक्रीस ठेवण्यात आले होते। 35,000 कोटींच्या कृषी योजनांचा प्रारंभ, भारताची कृषी निर्यात 11 वर्षांमध्ये दुप्पट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्पष्टोक्ती। धाराशिव जिल्ह्यात शेती वाहून गेली, पिकांची नासाडी, जीवापाड जपलेली जनावरं विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ। पावसामुळे अगदी हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले असून सरकारकडून शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली। ही मदत प्रत्यक्षात कधी मिळणार हे सांगणे कठीण आहे, अर्थात शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत दिसत आहेत। धाराशिव जिल्ह्यात 5.25 लाख हेक्टर नुकसान, धाराशिवमधील पंचनामे पूर्ण, खासदारांकडून आढावा। 331 मोठ्या तर 190 लहान दुधाळ जनावरांचा मृत्यू, पावसामुळे 5,500 कुटुंबे बाधित झाली आहेत। अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्त यादीतून बाद तालुके मदतीच्या कक्षेत, अकोला, मूर्तिजापूर तालुक्यांचा समावेश, नव्या आदेशाने शेतकरी संभ्रमात। अतिवृष्टी आणि ढगफुटीने अकोला जिल्हा अजूनही सावरलेला नसताना महाराष्ट्र राज्य शासनाने अतिवृष्टी आणि पूरबाधितांच्या यादीतून अकोला, मूर्तिजापूर तालुके वगळल्यामुळे दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांमधून प्रचंड रोष निर्माण झाला। अवघ्या 24 तासात दोन्ही तालुके जोडून नवा आदेश काढण्यात आला असला तरी देखील महसूल विभागात या संदर्भात अजून देखील संभ्रमावस्था कायम आहे। KYCची लिंक करते, लाखाचे 12,000 क्लिक करतात, बँक डिटेल्सची चोरी, खात्यातून पैसे गायब। खात्यावरील होल्ड काढून दिवाळी गोड करणार का, मुक्रमाबाद येथील संतप्त शेतकऱ्यांचा सवाल। दसरा तर कडू झालाय, सरकारकडून हेक्टरी 8,500 मदत रक्कम जमा होणार। आपत्तीग्रस्तांसाठी दबाव, आणखी 56 तालुक्यांचा समावेश, 35 तालुके मागे घेण्याची नामुष्की। राजकीय दबावातून नैसर्गिक आपत्तीग्रस्त तालुक्यांच्या संख्येत आणखी 56 तालुक्यांची वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। तर अतिवृष्टीचा फटका बसलेला नसताना देखील कोकणातील 30 तर पुणे जिल्ह्यातील 5 असे 35 तालुके आपत्तीग्रस्त म्हणून घोषित करण्याचा निर्णय अवघ्या 24 तासात सरकारने मागे घेतलेला आहे। भात उत्पादकांना प्रतीक्षा, 182 कोटींच्या चुकाऱ्यांची। रब्बी हंगामातील भाताची शासकीय आधारभूत केंद्रावर हमीभावाने विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे 296 कोटी रुपयांचे चुकारे थकले आहेत। 6 लाख हेक्टरवरील पंचनामे पूर्ण, 29 जिल्ह्यांमधील 41 लाख हेक्टरचे पंचनामे प्रलंबितच, अहवालास 10 दिवसांची प्रतीक्षा। सातारा, कोल्हापूर, हिंगोली आणि बुलढाणा, वर्धा या जिल्ह्यांचे अहवाल कृषी विभागाने प्राप्त झालेले आहेत। आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी मदत पॅकेज, सवलती लागू, 251 पूर्णपणे ते 31 तालुके अंशतः आपत्तीग्रस्त, दुष्काळ सदृश स्थितीच्या सवलती लागू होणार।
द्राक्ष बागेची छाटणी झाली, घड दिसेना, शेतकऱ्यांना डोक्याला हात लावण्याची वेळ, खर्चासह हंगाम वाया। सप्टेंबरच्या शेवटी छाटणी केलेल्या द्राक्ष बागांमध्ये काडीवर एकही घड निघालेला नसल्यामुळे द्राक्ष बागायतदारांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले। सतत 5 महिने पडणारा पाऊस आणि अपुरा सूर्यप्रकाश यामुळे द्राक्ष वेलींमध्ये गर्भधारणा झाली नसल्यामुळे द्राक्ष बागांवर केलेला खर्च देखील या हंगाम वाया जाण्याची भीती बागायतदारांमध्ये आहे। अतिवृष्टीचा कांदा शेतकऱ्यांना फटका, एकरी किमान 50,000 रुपयांच्या मदतीची शेतकऱ्यांची मागणी। वस्त्यांना जातीयवाचक नावे नको, शासनाचा निर्णय। ग्रामीणमध्ये जातीवरून वस्त्यांची आणि रस्त्यांची नावे असतात। जातीयवाचक वस्त्यांसह रस्त्यांची नावे बदलताना तो संबंधित ग्रामपंचायतीच्या स्थानिक ग्रामसभेत तशा प्रकारचा ठराव करावा लागतोय। कर्नाटकात मोफत तांदूळ बंद, इंदिरा फूड किटमध्ये डाळी, मीठ आणि तेल देणार। कर्नाटक मंत्रिमंडळाने घेतलाय महत्त्वपूर्ण निर्णय। भंडारा जिल्ह्यातील 4000 शेतकरी बोनसपासून वंचित। जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या बोनसचा लाभ मिळण्यात विलंब होत असल्याचं स्पष्ट झालंय। ऑनलाईन 7/12 नोंदीतील तांत्रिक घोळामुळे जिल्ह्यातील तब्बल 4267 शेतकरी अद्याप देखील बोनसपासून वंचित आहेत। शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी किमान 1 लाख रुपये द्या, हंबरडा मोर्चात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा एल्गार। सिस्टम मंडळाने दिले विभागीय आयुक्तांना निवेदन। पॅकेज अंमलबजावणीच्या जबाबदाऱ्या निश्चित। राज्यातील 31 जिल्ह्यांमधील 253 तालुक्यांसाठी 31,728 कोटींच्या पॅकेजची अंमलबजावणी सुरू झाली। कृषी, शिक्षण आणि ऊर्जा विभागासह विविध विभागांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून नांदेड जिल्हा या यादीतून वगळल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे। रब्बीच्या पेरणीसाठी खत बियाणे मोफत द्यावेत, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची अपेक्षा। शेतीची आजही अवस्था खराब। शासनाने तलाठी, कृषी सहाय्यक यांना प्रत्यक्ष पाहणी करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पेरणीसाठी तरी शासनाने कृषी विभागामार्फत हरभरा, करडी, ज्वारी, गहू यासारख्या धान्याचे मोफत वाटप तरी करावे, अन्यथा बियाणे आणि खते खरेदीसाठी मदत तरी करावी, अशी अपेक्षा नुकसानग्रस्त शेतकरी करताना दिसत आहेत। अहिल्यानगरला सोयाबीन 3,500 ते 4,000 रुपये, दर दिवसाला 250 क्विंटलची होती आवक। नंदुरबारच्या सर्व तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना मिळणार भरपाई, 20 महसूल मंडळात झाली होती अतिवृष्टी। पीक, घरे आणि पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान। 12 मंडळांमध्ये 2 वेळा तर 2 मंडळांमध्ये 3 वेळा अतिवृष्टी झाली, यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। अतिवृष्टीने राज्यातील रस्त्यांची चाळण, राज्यात एकूण 3.28 लाख किलोमीटरपेक्षा जास्त रस्ते। प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेवर राज्यात 4,445 कोटी रुपयांचा खर्च। ग्राम सडक योजनेतील 31,000 किलोमीटर रस्त्यांचे अतोनात नुकसान। चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात 7/12 बंद मोहीमेमुळे शेतकरी हैराण, मदतीपासून हजारो शेतकरी वंचित राहण्याचा धोका। प्रशासन असंवेदनशील, लोकप्रतिनिधींचे मऊ आणि तहसीलदारांच्या आदेशाने शेतकऱ्यांचे 7/12 बंद। युतीचा निर्णय स्थानिक पातळीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येत्या 2 दिवसात पंचनामे पूर्ण करा, अतिवृष्टी नुकसान भरपाई। शासनाचे आदेश येतात जिल्हाधिकाऱ्यांच्या यंत्रणेला सूचना। सोमवारपर्यंत याद्या अपलोड करणार जिल्हाधिकारी यांची माहिती। सोयाबीन दर्जेदार पण भावाची हमी नाही, अतिपावसामुळे यंदा सोयाबीनचे उत्पादन घटले। दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांची चिंता वाढली। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करा। दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।